आम्ही जी वांग्याची आणि मिरचीची झाडं लावलेली ना, त्या मिरच्या पण आणि वांगे पण यायला लागलेत. आज त्याचीच मी वांग्याची भाजी बनवलेली. चांगली चवीला वांगी होती. दुपारी परीला का नाही मी केस कापायला तिची केसांचा एक कट मारायलाच घेऊन गेलेली. ओजी बघा कशी शांत बसली. मॅडम आमच्या काय करूनच देत नाही, तर म्हणून तिला मोबाईल देऊन कसं तरी करून तिचा कट करून घेतला. पप्पा नसल्या की लय नाटकं करते. नंतर ते पण मला न्यायला आलते तिथं आणि घरी आलो आणि मी हो काही माझे गणपती विसर्जन केलेले मातीनं मी त्याच्यात चिनी गुलाब लावले मस्त. आणि परीच्या पप्पांना म्हणलं मला आज काही पण करून दांड्या खेळायला जायचे, मला दांड्या नवीन घेऊन द्या. तर ते मला म्हणायला लागलं थांब तुला मी घरीच ह्याच्या 2 करून देतो. मग आता त्यांनी मला 2 अशा कटिंग करून दिल्या. त्या मग माझ्याकडे एक नेल पेंट होती जास्त दिवसाची, मग ती ह्याला लावून घेतली. तर कशा झाल्यात दांड्या त्या पण मला सांगा. पण मी एवढं करून काहीच फायदा झाला नाही, कारण की तिथं आहे का नाही म्हणजे सगळ्यांनाच दांड्या होत्या तिथं, त्यांची तीच देत होती. म्हणून मी काही घरच्याच दांड्या नेल्याच नाही. ते गेल्या ते इनामदार मॅडमचा बड्डे होता, मग बड्डेही केला सगळ्यांनी आणि आईस्क्रीम पण भेटलं गेल्या. मग छान आईस्क्रीम हे खाल्लं. तोपर्यंत केक आला. मग काय गरबाही चालू झाल्या. म्हटलं 9 दिवसाची मज्जा एकदाच करून घ्यावी. केवढी घ्यायची तेवढी. उद्या स्पर्धा होत्या, आज म्हणजे होत्या गरबा. आणि मग छान अशा गरबाही खेळू. पण आमच्या इकडच्या सारख्या इकडं गरबाच नाही त्या, एक इकडं एक तिकडं. परत हत्ती काढला. आता म्हणतात की हत्तीचा पाऊस आहे, त्यामुळं हत्तीची गाणी ही म्हणायची होती. इकडं बायकांच्या फुगड्याही चालू झालेल्या. प्रत्येकीला बारीनं डाव होता आणि म्हणजे भोंदला करायचा होता, भोंदला. आणि मग परत खेळही चालू झाले आणि इतकं छान वाटत होतं ना. आम्ही 1-2 वाजेपर्यंत खेळत होतो, 1-2 वाजेपर्यंत. नंतर स्पर्धा